विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे. श्रोते हो, ग्रामगीतेतील लोकवशीकरण पंचकातील आज आपण 8वा अध्याय म्हणजे प्रचार महिमा हा अध्याय सुरू करत आहोत. ग्राम सुधारणेसाठी लोकांना वश करून घेण्याची कला सायास करून घ्यावी लागते. यासाठी चांगल्या माणसाच्या संसर्गाचा म्हणजेच सहवासाचा प्रभाव कसा असतो हे सांगून आदर्श आचाराचं प्राबल्य कसं असतं ते महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहेच. आता आचार प्राबल्य या अध्यायात आदर्श प्रचाराबाबत आपल्याला ते उद्घृत करत आहेत. एक साधू वेशी महाराजांना म्हणतो की लोकांना साधं सांगणं पटतच नाही, प्रेमानं समजवलेलं बोध केलेला रुचतच नाही. म्हणूनच जनतेला उद्धारायचं असेल तर कायद्याचाच आधार घेतला पाहिजे. पण संत तुकडोजी महाराज त्या साधू वेशीला सांगतात की हे बघ, दमनानं भीतीनं लोक तेवढ्यापुरतच चांगलं वागतात, नंतर पुन्हा अनेकानेक मार्ग काढून कोट्यानुकोटी पाप करतात. तसं साधू संतांचं नसतं. त्यांचं आपुलकीचं बोलणं, त्यांचे विचार एकदा का लोकांना पटले की ते मरेपर्यंत हे विचार विसरत नाहीत. ते पुढे म्हणतात, पूर्वी साधू गावोगावी फिरत आल्लख म्हणून पहारा देत अरुणोदयी लोकांना जागवत त्यांच्या अंतरीचा निर्मळपणा बहुजन पाहत असत. कथा कीर्तनाच्या योगानं त्यांचं वागणं सुमार्गे राहायचं. चिकित्सक लोकांच्या बाबतीत कायद्याची गरज पडत नाही. चिकित्सक वृत्तीनं तुमचे विचार लोकांनी स्वीकारावेत यासाठी तुम्ही उत्तम विवेचक, उत्तम प्रसारक झालं पाहिजे असं महाराज सांगतात. हाती न घेता तरवार बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचारक प्रभावशाली. या रचनेतून संत तुकडोजी महाराज भगवान गौतम बुद्धांचं उदाहरण देतात. 3000 वर्षांपूर्वी जगाचं दुःख निवारण्यासाठी झालेले बुद्ध धर्माचे प्रवर्तक. त्यांनी प्रथम आपल्या पंचभिक्षूंना प्रचाराची दीक्षा दिली आणि स्वतःही 45 वर्ष प्रचारार्थ त्यांनी भ्रमण केलं. त्यामुळं जगातील असंख्य बुद्ध धर्मी झाले होते. आजही जगात 40 कोटी लोक बुद्धानुयायी आहेत. भारताच्या ध्वजावर अशोक चक्र विराजत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, बुद्धानेच प्रायः या देशात धर्मप्रचाराची प्रथा सर्वप्रथम सुरू केली आणि ती सुद्धा संस्कृताऐवजी लोकभाषेतून. संत तुकडोजी महाराज विचारतात, पहा, प्रचाराचा आदर्श याहून थोर कोणता आहे का? लाखो जीवांना उद्धरण्याचं सामर्थ्य हे संतांच्या प्रचारात असतं. लोकमनावर निरंतर राज्य तेच तर चालवू शकतात. प्रचार मनावर संस्कार करतो. अंतरी बाहेरी परिणाम घडवून आणणारा संस्कार प्रचारातूनच लोकांना मिळू शकतो. राज्य कायद्याच्या भीतीखाली राहण्यापेक्षा प्रचारानं त्यांच्या विचारातील भिन्नता कमी होऊन वाममार्गावर जाणारं पाऊल थांबवता येतं असं तुकडोजी महाराज सांगतात. सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा प्रचारेची निर्माण होई सदा, त्या विण नुसते भय सर्वदा नियमयुक्त न ठेवी, उलट राजभयादी नसून लोकात प्रचार होता पूर्ण, आत्मसाक्षीने वागती जन उत्तम हा अनुभव. तैसे कायद्याची चुकवोनी रेषा, किती करती पापे नित्यशा, परी विचार भिन्नता प्रचारे सहसा, पाऊल न पडे वाममार्गी. या शब्दातून प्रचाराचा महिमा संत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका